पाय आता गेली बाहेर, बाहेरच अटकली. अहो आली काय माया मांग बी पटर पटर करता मलाच बोलत राहायचा. भेटली का चड्डी? आण दे. पडली असं बाहेर. नाही तुझं काही ध्यानच नाही देत ना तू. ध्यानच नाही देत. आपले तारावरचे कपडे काढले चालली धुंदीमध्ये. असंही नाही का खाली बी पहा कपडे काही पडले का काही काय म्हणून. पण मी चिमटे लावले होते. सगळे कपडे राहिले बारीक चुरीक ना. तुमचीच चड्डी नाही, गावातल्या साऱ्याच्या चड्ड्या गायब आहे. त्या शांताबाईच्या इच्छा, गोल्याची, रमेशची, त्या शामराव भाऊची, त्याच्या चड्ड्या बी गायब आहे. आणि तुमची बी चड्डी गायब आहे. काय? त्याच्या बी चड्ड्या गायब झाल्या? त्याच्या कशा काय गायब झाल्या कुठे? एकटे कशा काय चड्ड्या गायब होईल? हा माई चड्डी उडून संगमंग सोडल्या काय मग बाबा सगळ्याच्या चड्ड्या? हा काय माहित काय आहे काय नाही. तर एकटे कशा चड्ड्या गायब झाल्या? ते मुन्नी बी चड्डी ढूंढून राहिली, गंगा बी, शांताबाई बी, आणि मी बी तिकडेच गेली. असं कसं झालं पट? एकटे कशा काय चड्ड्या गायब होईल? हा चोरी तर नाही झाल्या चड्ड्या? चड्डी चोर तर नाही सुटले गावात पार्वती? हो तो काही बी बोलता का? काय ते चड्डी बी का चोराचं सामान होय का? चोरून घातलेली वापरलेली चड्डी चोरून काय करन कोणी? मला नाही वाटत. गंगा म्हणते ते तर नाही खरं पिंकीचे बाबा. उद्या अमावस्या आहे. मग काही जाणत्या जुनत्यानं तर नाही नेल्या चड्ड्या? हा ठराविक एवढ्या नेवा बा म्हणून काही विधी कराले. हट काही नादाला होतं का? आताच्या काळात आताच्या युगामध्ये हे विधान वाद्य आहे का? काही अंधश्रद्धा नको सांगू. काहीतरी उरले असन होते कधी असा संयोग येते काही अखट्टे सगळे गायब होऊन जाते होते. काल हवा जास्त सुटली होती तर उरले असन. काही बी नको बोलत जाऊ. पहिलेही नव्हतं हे आणि आताही नाही आहे. आपल्या मनाचा भयाम आहे खाली. असं काही नाही. अमावस्या पौर्णिमा हे आहे ते आहे असं काही नाही आहे. काही मनात भरू नको भूत. नाही पण मी म्हणतो सगळेच कपडे बारीक सुरीक हाय ना. चड्डीच कशी काय नेली गड्या गेली? मग बाकीचे कपडे काऊन नाही उडले? तर एकच चड्डी काऊन उडली? त्याच्या घरची एकच चड्डी काऊन उडली? राहू दे जास्त विचार नको करू. आता दे मला त्या भावाची एखादी चड्डी असेल तर घालतो. हो आहे. त्यानं तरी दोन चार चड्ड्या आणून ठेवल्या. आणि तुम्ही 2 चड्ड्या राहते नेमाच्या तुमच्या. 2-4 चड्ड्या जास्त असू देवा. आता पाणी पावसाचे दिवस आहे वाढत बी नाही. हो दे त्या भावाची दे. आजचे दिवस घालतो. दे नवीन वाली देतो. वापरलेली त्यानं घातलेली नको देतो. हो देतो बापा नवीन देतो तुम्हाला. काय झालं आई गावामध्ये? अहो गौरी गोल्याचीच नाही तर रमेशची बी आणि त्या शामराव भाऊची आणि इकडे पिंकीच्या बापाची याच्या सगळ्याच्या चड्ड्या गायब झाल्या. हो सगळे चड्डी करून राहिले. हा एकाएकी एकट्टे कशा सारायच्या चड्ड्या उडून? अमाय सगळ्याच्या चड्ड्या एका दिवशी गायब झाल्या, एका दिवशी उडल्या. असं कसं होऊ शकते आई? चड्डी चोर तर नाही सुटले आई? चोरून नेल्या असन चड्ड्या का? वापरलेल्या चड्ड्या चोरण काय कोणी? हा चड्डी चोराचीच आहे तर चड्डीच्या दुकानातून चोरण चड्ड्या? हा अशा घरच्या वाहू टाकलेल्या चड्ड्या चोरण कोणी? हट मला नाही वाटत हो बापा उडल्या असन. आई पण मग एकट्टे सगळ्याच्या आजपर्यंत तर कधीच चड्ड्या उडल्या नाही. उडली बी तर आपल्या गच्चीवर आपल्या छतवर तिच्या तिथंच पडते ना. एवढ्या दूरपर्यंत उडते का? दिसतेस ना घराच्या मागे दिसतेस ना. हो दिसते तर खरी. दिसली असती आता उडली असती. एखादीची तर दिसली असती. नाही गोल्याची दिसली आपल्या वरतून छतवरून उडली. पण आता हे गंगा अंगणातच वाळू टाकते. ते पार्वती अंगणातच वाळू टाकते कपडे. ते मुन्नी बी अंगणातच वाळू टाकते कपडे. उडली असती तर तिच्या तिथं उडली असती. त्याला दिसली बी असती. त्याला नाही दिसल्या ना चड्ड्या गायबच झाल्या म्हणते ना. काही समजायला नाही बाबा मार्ग. जाऊ दे असू दे गौरी जाऊ दे ना. टेन्शन नको घेऊ. विजय भाऊ तुम्ही निघा. तुम्ही खाट टाकून द्या आणि गावाकडे निघा तुम्ही. मी मार्केटात जातो जरासा. मला बाजारात काम आहे थोडंसं. तिकडूनच मी मोटरनं येऊन जातो मग मी गावात. काय काम पडलं पिकवल्या? हमेशाच तुझे काम पडत राहते. आज काम पडलं उद्या काम पडलं. आज सुट्टी घेतो ना. आज काम आहे हे आहे ते आहे. हमेशाच आहे तू. अभि रमेश विजय भाऊ समजावत जाणं जरासं रमेशले. काहीतरी बोलत राहते. काम पडते म्हणूनच म्हणतो ना मी. मला चड्डी घ्यायला जावायचं आहे दुकानात. उद्या चड्डी घालायला नाही. आज मी ओली चड्डी घालून आलो. चड्डी नाही आहे? कुठं गेल्या बे चड्ड्या? हा अबे काय माहित. वाळू टाकल्या होत्या म्हणे काल म्हणे. वाळू टाकल्या होत्या म्हणे आणि आज चड्डीच नाही दिसली. उडली का काय कुठं गेली काय माहित. दिसलीच नाही. मग मी उशीर होत होता मध्ये तर मग घालून घेतलं ओलीच. येऊन गेलो. म्हटलं येता आता 2-4 घेऊन घेतो आता जास्तीच्या. आता टेन्शन नाही. मग उडली काय ओली झाली काय ओढली राहिली काय. आता 2-4 मी विजय भाऊ म्हणून म्हणतो मी बाजारातून येतो मी.
दुकानातून चड्डी घेऊन घेतो आणि मी घरी येऊन जातो. तुम्ही दोघं जण आपल्या ट्रॅक्टरनं येऊन जा. अबे गोल्या, ओ माई मी चड्डी नाही दिसली बे आज. वाळू टाकली होती म्हणे, पुष्पा म्हणे वाळू टाकली होती म्हणे. आई म्हणे मला दिसलीच नाही म्हणे. माई बी चड्डी गायब झाली बुवा. एकटे तुडल्या काय बे तुमच्या चड्ड्या? पहा आता विजय भाऊ, करा तुम्हीच विचार. गोल्याही म्हणते माई चड्डी नाही दिसली, माई बी चड्डी नाही दिसली. पण मापाशी होत्या बा 2 एक्स्ट्रा घेऊन ठेवतोच मी. होत्या तर मी नवीन घालून घेतलं कोर्टीवाली. ते राहू दे म्हटलं, उडली तर उडू दे म्हटलं, कुठं गेली तर. आणि येऊन गेलो पटकन. तू काऊन मागं राहतो गोल्या? आपली एक्स्ट्रा घेऊन ठेवून देवा अंडरवेअर. मी बी 2 एक्स्ट्रा घेऊन ठेवून देतो. कधी नाही वाढली पावसा पाण्याचं तर काम येते. विजय भाऊ आता वाढून जाते, माई चड्डी वाढून जाते. रोज धुते मशीनीत टाकते तर जास्त काही ओझे राहत नाही. तर रात्री पंख्याखाली ठेवली तर वाढून जाते सकाळीपर्यंत. म्हणून आपल्याला ध्यान नाही दिलं का डबल घेऊन ठेवा म्हणून. आता आज गायबच झाली. आता कुठं गायब झाली, काय झालं काय नाही. आता घरी गेल्यावर माहित पडन आता आईले दिसली का काय 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 झालं काय नाही. तर मग आता उद्याची तर सोय लावा लागेल मध्ये. उद्या काय करेन मी, म्हणून आता मी नवीन घेऊन घेतो 2-4. हो जाय तू घेऊन घे जे घेवायचं आहे ते. चड्ड्या चुड्ड्या पण यानं काय ठेवायचं आहे घेऊन घे. ये मग गावात. आम्ही दोघं रमेश मी हा ट्रॅक्टरवर. आम्ही येतो ट्रॅक्टर घेऊन. ये कट्टे साऱ्याच्या चड्ड्या उडाल्या. हो ना सरपंच भाऊ, तेच तर समजायला मार्ग नाही. एकट्टे साऱ्याच्या चड्ड्या कशा उडाल्या? उडले असन, होते कधी कधी असं. इकडून हवा तिकडे गेली असन, तिकडून हवा तिकडे गेली असन, उडले असन. आता जाऊ द्या ना, सोडा ना ते. उडले असन. आता काय चड्ड्या काय चोरी जाईन का? तुम्हाला काय वाटतं चोरी गेले? चड्ड्या कोण नेईन वा? हा? आणि त्या वापरलेल्या चड्ड्या कोण नेणार आहे? कोण चोरी करणार आहे? चांगल्या मोठ्या वस्तूची चोरी करतेच बापा. चड्ड्या चुड्ड्या कोण चोरते वा? उडल्या असन, जाऊ दे. आणि मग कमला सरपंच भाऊ, तुमच्या इच्छा चड्ड्या नाही उडल्या का? तुमच्या इकडे नाही आली का हवा? तुमच्या इकडे पाणी पडत होतं का तेव्हा? तर मी एकदम बाहेर टाकतो का कपडे? तिकडे जमा साहेबानीतच राहते कपडे. पुरे बाहेर थोडे का टाकतो मी. आणि चिमटे लावून ठेवतो. चिमटे तर मी बी लावले होते व. पुष्पानं बी मासुनीनं कपडे वाळू टाकले, मी काढले. मला चड्डी दिसलीच नाही. मला वाटलं धुतलीच नसन. चिमटे तर ते लावते. चिमटे तर मी बी लावले होते व कमला. हा, चिमट्यातून कशी निसटली. बारीक बारीक आराध्याचे बारीक कपडे, अजून बारीक कपडे पुण्याना राहिले आणि चड्डीत कशी उडली बापा? काही समजून नाही राहिलं सरपंच भाऊ, काय करा आता? शांताबाई, विमलाताईच्या घरची नाही चड्डी उडाली काय? हा विमलाताई? नाही बा सरपंच भाऊ, माघरची चड्ड्या नाही उडाल्या. म्हणजे शांताबाई तुझ्या घरची, एक माघरची आणि एक पार्वतीच्या घरची, म्हणजे फक्त आपल्या तिघीच्या घरच्या चड्ड्या उडल्या. आणि तिघीच्याच घरी असं काय आहे बापा? हा, तुझ्या इथं तर रामदास भाऊ बी आहे करते, आणि गोल्या बी माहित बी, रमेशचे बाबा बी आहे ना, रमेश बी आहे. पार्वतीच्या इथं आहे बा एकटा माणूस, त्याची उडली तर ठीक आहे. एकटा माणूस आहे, यायचं गरीब आली पाहिजे याच्यावर, यायची दारिद्र्य आलं पाहिजे याच्यावर म्हणून नेली असं. आपल्या इथं आता रमेशची चड्डी नेली तर रमेशचे बाबा तर करणच ना. हा, गोल्याची चड्डी नेली तर गोल्याचे बाबा तर करणच ना. आपल्या इथच्या चड्ड्या काऊन गायब झाल्या? आता काहीच करता येणार नाही. चड्डीची कंप्लेंट घेऊन आपल्याला पोलीस स्टेशन मध्ये जाता येणार नाही. ते क्षुल्लक गोष्ट म्हणून पोलीस आपल्यावर हसन आणि आपल्याला धक्के मारून हाकलून देईल. तर ह्याही गोष्टीची तुम्ही कंप्लेंट करता का? मजाक समजले का म्हणून पोलीस आले म्हणून? पोलीस स्टेशन मजाक होय काय म्हणून? तुम्ही चड्डी उडली तर तुम्ही कंप्लेंट करायला आले म्हणून. आता आम्ही काय निसर्गाविषयी बी कंप्लेंट दर्ज करू काय म्हणून? हा, हवेले पकडू काय म्हणून आता आम्ही म्हणून? असे म्हणतील ते पोलीस लोक. आता शांत राहा, आता काही करता येणार नाही. आता मस्त आता उडले असन चड्ड्या, जाऊ द्या, गेल्या असन नवीन घेऊन घे जा. आता मस्त नवरात्रीची तयारी करा. पहिला दिवस आहे नवरात्रचा उद्या. तयारी करा, मस्त देवी गिवी आणा, मस्त आरती गिरती मस्त आणून धडाक्याने नवरात्र सुरू करा आता. बस हे चड्डीचं टेन्शन सोडून द्या, पाहू समोर. हो बरोबर आहे सरपंच भाऊ. आता काय चड्डीची एक उडली तर उडू द्या, जाऊ द्या. उडली असन राहू द्या. चाल गंगा, जाऊ दे, उडू दे. उडले असन ते पार्वती पाय गेली घरी, तिनं नाही घेतलं टेन्शन. आपण सरपंच भाऊ पाशी आलो. चाल राहू दे, उडू दे. दुसरी गोल्यात आणनच म्हणे, आज 2-4 चड्ड्या घेऊन येईन म्हणे. पाहू समोर काही असं काही असन तर पाहू, सामना करू. कोणत्याही परिस्थितीचा सामना तर करतोच आपण. चल आता, चला आता स्वयंपाक करा. आणि विमलाताई आणि कमला, तुही सगळ्याजणी या बरं तिथं आपल्या वटल्यावर. मीटिंग करू जराशी, बोलू जरासं. आता नवरात्री कशी साजरी करायची, कसं काय करायचं त्याच्याबद्दल बोलू जरासं. हा, हो येतो ना शांताबाई, मी स्वयंपाक करून येतो मी. चला गोलेदी, काय आणलं? हे चड्ड्या होईन, चड्ड्या घेऊन आलो बा. 4 घेऊन आलो. आता नाही कमी पडत मला चड्ड्या. आता वर्षभर मला पाहायला लागत चड्ड्या. एक चड्डी तर असं, एक चड्डी आहे जे मी घातली ते, आणि एक 4 आणल्या. आता झाल्या 5 चड्ड्या मापाशी. आता नाही बी वाढल्या 2 दिवस तरी माय चालते. आता जेव्हापासून मशीन आहे तेव्हापासून तर असं कधी झालं का तुमची चड्डी वाढली नाही म्हणून?
वाढणं तर जाते. हा पहिले नाही वाढे बा, पहिले नाही वाढे, आता वाढूनच तर जाते ते. उडली हरपली म्हणून होय तुम्हाला आज आपत झाली, नाही आज बी आपत नव्हती होत काही. हो घे बरं, घे नेऊन ठेव अलमारीत ह्या चड्ड्या. हो आणा ठेवतो. गोल्या आणल्या काय रे चड्ड्या? हा बाई काय करतं मग, घेऊन आलो 4 घेऊन आलो, 4 चड्ड्या घेऊन आलो. आता नाही पाहा लागत मला. आता पाहिजो वर तर वाळू गिडू टाकले ना, तर बरोबर व्यवस्थित वाळू टाकजो, चिमटा लावजो आणि संध्याकाळ व्हायच्या पहिले कपडे काढून ठेवायचे. काढतो ना रे, संध्याकाळ व्हायच्या पहिलेच तर कपडे काढतो. आता त्या दिवशी बारसं होतं, बारशाच्या यानं झालं ते धांदल एकटीच्या मांग इकडे पाय तिकडे पाय. तू कामाला गेला त्या बाबा वावरात गेले, आता एकटीच बाई काय काय करत, इकडे पाहुणे, इकडे बारशाची तयारी, इकडे स्वयंपाक, म्हणून ते तसं झालं. ते संध्याकाळ होऊन गेली, रातभर राहिले कपडे बाहेरच, उडली असं चड्डी. आणि तूच नाही तर तिकडे रमेशची बी उडली आणि त्या पिंकीच्या बापाची बी उडली म्हणते. हो आई बरोबर आहे, रमेशची चड्डी बी उडाली आणि पिंकीच्या बाबाची बी उडाली. काय आई एकखट्टी त्याची बी माई बी कशी काय माहित आता काय कसं झालं आणि कसं नाही काय माहित. तर गंगा मी न विमलाताई सरपंच भाऊ जवळच होतो. तर सरपंच भाऊ म्हणे आता टेन्शन नका घेऊ, उडली असन एवढीशी कंप्लेंट घेऊन पोलीस स्टेशन मध्ये जाता येत नाही म्हणे, आपलाच हासा होईल म्हणे. आता काही नाही करावं लागत म्हणे, काही नको करा म्हणे, चुपचाप नवरात्रीची तयारी करा आणि ते भुलून जा म्हणे, पाहू म्हणे समोर, असं म्हटलं सरपंच भाऊनं. आलो बापा मग घरी. आता तुले पहिलेच तर म्हणलं होतं आई म्या बाबानं कायले चड्डी करतं, कायले बाहेर जातं म्हणून. उडली तर उडू दे, उडली असन. हो जाऊ दे राहू दे, फेक तिकडे. आणल्या ना तुमच्या दे, बरं ठीक आहे. आता चला तर स्वयंपाक करतो मी पोटा. आणि ये तिथं ओटल्यावर रमेशले आणि विजयले घेऊन सगळ्या पोराईले घेऊन. उद्या नवरात्री आहे तर काही बोलायचं आहे, प्लॅनिंग करायची आहे, काही तयारी करायची आहे काही. हो कर ना स्वयंपाक, मग मी घरीच थांबतो. का स्वयंपाक जेवण करून घेतो, मग जातो मग, तूही चाल. हो अहो पहिल्या दिवसाचा कलर व साडीचा कलर उद्या कोणता घालाव? पांढरा. पहिला दिवस पांढरा, उद्या पांढऱ्या साड्या घालजा सगळ्या. बरं महिला मंडळी, त्या साड्या सोड्याचं तुम्ही बादमध्ये डिस्कस करत राहायचा. आमचं काय काम आहे ते सांगा पहिले. माणसं काय करणार आहे, तुम्ही काय करणार आहे? आता सरपंच भाऊ हे पहा, आम्ही सगळं आम्हीच करतो. आम्ही उद्या सगळ्यात पहिले सकाळीच उठून घरचं पुरं आटपून आम्ही खरेदी करायला जाऊ आणि आम्ही मूर्ती सिलेक्ट करू आणि फक्त मूर्ती आणून देवाचं काम तुमचं. घरी मूर्ती आणून देवाचं आणि मूर्ती विराजमान करायचं काम तुमचं. एवढंच काम आहे फक्त तुम्हाला, बाकी सगळं आम्ही करतो. आता नवरात्रीचं आम्ही सांभाळून घेतो. आणि मंडप कोण करणार आहे? इथंच करता काय? इथंच करा, इथंच मस्त जागा बी आहे. कोणता कार्यक्रम आले की मस्त आरती की सगळे एकदम मस्त उभे राहू शकते. इथंच मंडप कोण करणार आहे? मग मंडप आले तर लागेल ना आम्ही. फक्त तुम्ही मंडपाची रचना करून द्यायचा फक्त. 4, 8, 16 जेवढे खांब लागते तेवढे खांब लावून द्यायचा. बाकी पाल पडदे कसे लावायचे, डेकोरेशन कसं करायचं ते आम्ही पाहतो मग. बरं ठीक आहे. अजून अजून तर काही नाही वा, एवढंच आहे ना यायचं काम, दुसरं कोणतं मग? बाकी तर आपण सांभाळूनच घेऊ, आरती गिरती सगळं. हो शांताबाई, आपल्यालाच करणं आहे ना आरती. कशी करायची, काय करायची, कोण करायची, प्रसादाला काय ठेवायचं, आपल्यालाच करणं आहे. हा कोणी कार्यक्रम ठेवला तर त्याचं अरेंजमेंट करा लागेल यायले, कार्यक्रमाचं नियोजन करा लागेल यायले. कोणताही कार्यक्रम ठेवला तो त्याच्यासाठी तर हवंच आम्ही. कोणता कार्यक्रम तुम्ही ठेवता सांगून द्यायचं आदल्या दिवशी, बरोबर आपण अरेंजमेंट करून घेऊ त्या कार्यक्रमाचं. झालं. अजून काही? अजून बस, दुसरं काय. उद्या फक्त आता 4-5 जण लागन. 2 जण इथं गावामध्ये मंडप नाही व शांताबाई. हो 2-3 जण गावामध्ये मंडप टाकून द्यायचा, पालपरदे आम्ही लावू आणि 4-5 जण आपले यायचा. पोरायचा ट्रॅक्टर लागन देवी आणण्यासाठी, तर पोरायच्या ट्रॅक्टरनं देवी घेऊन येऊ. झालं. मग अजून काही? बस मग बाकी सगळं करता ना तुम्ही. मग आमचं काम पडून अजून मग ते आपलं भंडाऱ्याच्या दिवशी नाही. हो 9-8 दिवस काही काम नाही पडत. मग 9व्या दिवशी भंडारा, मग त्या दिवशी अजून सारायचं काम पडन. मग 10व्या दिवशी तर दसराच आहे समजा. 11व्या दिवशी देवी शिरून घेऊन देवी शिरायच्या दिवशी काम पडन अजून. बस झालं. बरं ठीक आहे. आता करा तुमचं काय डिस्कस करायचं आहे काय नाही तर. आणि पैसे कोणाच्या हाती आहे? पैसे शांताबाईच्या हाती आहे ना पैसे. हो हाय मा हाती आहे पैसे. हाय आम्ही केलं, जमा केलं पैसे. पैशाची फिकर नको करा तुम्ही. आणि पोराईच्या ट्रॅक्टरले काय भाडं लागते ते बी देऊन देऊ. आणि आम्ही जेव्हा देवी सिलेक्ट करू तर पुरे पैसे देऊन देऊ. पैशाचा फिकर तुम्ही नको करा. हाय पैसे, आम्ही करतो पैशाचं अरेंजमेंट. ठीक आहे. मग चला रामदास भाऊ, अरे रामलाल भाऊ, चला आपण करू द्या. येईल आता काय डिस्कस करते काय यायच्या मतानं. झालं आता आपलं तर एवढंच काम होतं. हो आपलं काय काम आहे आता. चला करतेच या.
पोरं हो, कामाला नको जा उद्या. ट्रॅक्टर नको ने जा. देवी आणून दे जा, मग जावाचं असन तर जा, नाही तर जातच नको उद्या. उद्या पुरा दिवस लागन आम्हाला खरेदीले, देवी आणाले, पुरा दिवसच लागन उद्या. तो शांता काकू, आम्ही कायले आमचं काम पाडू? अम्मा, आम्ही कायले आमचं काम पाडू म्हणजे मग कोण आणून देईल तर देवी? ट्रॅक्टरनंच आणून ना देवी. काय दुसरी गाडी भाड्यानं लावायला लावता का? दुसऱ्याला पैसे दिल्यापेक्षा गावात तुम्हालाच पैसे देईन भाड्याचे. आम्हीच आणून देईन शांता काकू, घाबरू नका. तसं नाही म्हणत मी का दुसऱ्याला सांगा तुम्ही आम्ही आणून देत नाही. पण आता तुम्ही खरेदी करेपर्यंत आम्ही आमचं काम करतो. तुम्ही देवी सिलेक्ट करा, खरेदी करून घ्या. सगळी पूर्ण झालं तुमचं, खरेदी देवी सगळं झालं का मग आम्हाला फोन लावजा, मग आम्ही येतो. बस आमचं कामही होते आणि येता येता देवी होते. तुम्ही ट्रॅक्टरात सगळेजण येऊन जाता, सगळेजण गावात एकखट्टे येऊन जाऊ देवी घेऊन खरेदी करून. हा हा, बरोबर आहे. हिच्या एक नंबर आयडिया. म्हण ती जमते शांताबाई. असंच करा, यायले काय काम पाहायला लावता. बरं ठीक आहे, पण फोन केल्याबरोबर ये जा गड्या. रात नाही झाली पाहिजे. एकदम फोन आल्याबरोबर आम्ही निसटतो. झालं मग कन्फ्युजन दूर. चला आता रमेश बोल्या, चला आता काही आपलं काम नाही. हो चला विजय भाऊ. आता आपलं काय, साड्या तर पांढऱ्या घालू आरतीच्या टायमाले. आणि खरेदी करायला कोण कोण जाण, आणि इथं मंडपाची तयारी करायला कोण कोण राहण. मुन्नी तू चालशील काय खरेदी करायला? नाही मी नाही कामी पडणार. मी घरी घट बसवत असतो, तर मी माई खरेदी करणं पटकन येईन. मी घरी अखंड ज्योत लावत असतो. मी नाही कामी पडणार रे बा कोणत्यात. मी आरतीला येईन एकदम डायरेक्ट. बरं मग हे राहिलं मग हे मुन्नी. इंदिरा काय ले गंगानं तू जाजो खरेदी करायला. तुम्ही दोघे जणी जा खरेदी करायला. आणि कमला, पार्वती, विमलाताई आणि मी आम्ही घरी हे डेकोरेशनची तयारी करून घेऊ मंडपाची. हा बरं हाय व कबूल गंगा, चालशील ना? हो एकदम तयार आहो मी. चल जाऊ दोघे जणी जाऊ, करून आणू खरेदी. देवी बी ट्रॅक्टरात वापस. बरं ठीक आहे, चला मग आता घरी. लय टाइम झाला. उद्या सकाळी उठून लवकर चाल जाऊ गंगा. 9 वाजता चाललो जाऊ आपण. आणि तुम्ही बी व 2-3 पोरं माणसं कोणी जे भेटले ते त्याले धर जा. इथं मंडप बांधायला लाव जा आणि पालपरदे लावणं सुरू कर जा. हा ते करतो मी, ते मी बरोबर करतो. फक्त तुम्ही लवकर चालले जा खरेदी करायसाठी. हो आम्ही तर जातो. चला आता झोपा, टाइम झाला. आई उपासाले भगर घेऊन ये जा किलो. तुम्ही उपास ठेवा आणि मी बी उपास ठेवन, तर किलो तर लागणच आपल्याला 2-3 दिवसासाठी. तर भगर घेऊन ये जा आणि डांगर घेऊन ये जा. तू कायले उपास करतो? तू नको करू ह्या वर्षी उपास. ते दूध पेते, तिच्या शरीरावर असर होईल. तू नको करू उपास. मी करतो ना, मी सगळ्यासाठी उपास करून घेतो. पुढच्या वर्षी लागन तर ते 1-1.5 वर्षाची होऊन जाते पुढच्या वर्षी, तर पुढच्या वर्षी करजो उपास. ह्या वर्षी राहू दे आता. चांगली खात पेत जाय उपास. आता नको ठेवू आता तू. आई काय होते तर मी एक टाइमचा तर करू शकतो ना. सकाळचा करतो फक्त, रात्री जेवत जाईन. काही कामाचा नाही तो उपास. काही नको करू, तू नको करू उपास. राहू दे ह्या वर्षी. एक वेळा बोलली ना मी तर बस. लेकराचं पाय पहिले, लेकराचा विचार कर. ते उपासाचं नको पाहू. उपासा तापासा केल्यानंच काही देवधर्म पावत नसते. हा तसेही हात जोडले तर होऊन जाते. पण मी दरवर्षी करतो. पण राहू दे ना या वर्षी राहू दे. पोरगी लहान आहे, तिच्या इकडे पाय आणि उपास तापासचा नांदी लागू नको. चांगली खात पेत जाय. मी धरतो ना एकटी उपास, बस झाला. मागच्या वर्षी तसंच झालं आई. पोटात होती म्हणून उपास नाही धरता आला मला. यावाला नवरात्राचा गणपती तर राहिली होती ते. याही वर्षी हो आता ह्याही वर्षी राहू दे. पुढच्या वर्षीपासून तुला उपासच धरणं आहे. मग काही कोणी तुला रोकत नाही, टोकत नाही आणि कोणाचा काही प्रॉब्लेम येत नाही. ते खाती होते तोपर्यंत तेच खाते. मग गंगा चाल ना वा. कुठं आहे वा गंगा? माय चाल ना वा. काही चालतो. हो चाल ना शांताबाई. हे काय मी तयारी केली ना, थैली घेत जा. तू बी माझ्यासारखी थैली घेतली का? हो मी घेतली थैली. चाल मग आता पटकन जाऊ. खरेदी करायला टाइम लागते. अजून देवी पाहायची आहे आपल्याला. हो ना तर चाल ना. पुष्पा काय म्हणते? पुष्पा येते काय? नाही पुष्पा काय नाही, उपास धरतो म्हणते. ते सांगून राहिली मला भगर आणजा डांगर आणजा उपास धरतो म्हणते. मी तिला मना करून राहिलेली. पोरगी लहान आहे ना, उपास कायले धरतं? बरोबर तर आहे ना वा पुष्पा. पोरगी लहान आहे, दूध पेते ते कायले उपास धरतं? धरतो म्हणा काकू. मागच्या वर्षी नाही धरला तो म्हणून. राहू दे, नको करू उपास तापास. चालले काय वा? जा बाबा जा, पटकन जा. या हे आम्ही बी चाललो मंडपाची तयारी करायला. त्या तिकून पार्वतीनं मुन्नी बी आल्या. हो करून घ्या. आम्ही बी जातो आता. चाललोच आम्ही, निघालोच आता. जातोच आता. करून घ्या, टाइम लागन मग ते डेकोरेशन हे ते पाल पडदे लावाले. मी येतो ना शांताबाई. गंगा मी येतो तुमच्या संग. मला बी करायची आहे खरेदी.
तुला कायची खरेदी करायची आहे व तू तर म्हटले मी कामी नाही पडत मी मा घरी घट बसवतो अखंड ज्योत लावतो आणि आता म्हणतो तुमच्या संग येतो हो तर मग काही तर लागणच ना मले काही खरेदी तर करायच लागन मला जराशी मा घरच्यासाठीच खरेदी करायला येतो म्हणतो मी तर संग मग तुमच्याच येतो मी हो चल चल येतो तर चल